नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. माणसाच्या जीवनात मंदिराचे स्थान काय आहे, त्याची खरोखरच आवश्यकता असते काय, असल्यास कशासाठी, इत्यादी प्रश्न सहजच एखाद्या जिज्ञासूच्या मनात येणे शक्य आहे. मंदिर माणसाने निर्माण केलेलं आहे आणि हे काम तो हजारो वर्षापर्यंत पासून करत आलेला आहे. हे लक्षात घेता त्याच्या जीवनातील महत्त्व लक्षात येते. बरे नुसते चार भिंती उभारून त्याने हे केलेलं असेही नाही, तर अगदी साध्या चौकोनी खोलीच्या देवालयापासून ते उत्तुंग मंदिरापर्यंत व त्यांच्या प्रत्येक घटकाच्या विकासापर्यंत तो हे करत आला आहे. अगदी तो चंद्रावर गेला च्या युगात ही मंदिर उभारली जात आहे. मंदिर अनेकांच्या आकांक्षांना वाव देत असतात. ती भक्तांना दर्शनासाठी असतात. कलाकारांच्या कलांना वाव देणारे असतात. मग ते कलाकार स्थापत्य असोत, शिल्पी असोत, मूर्तिकार असोत किंवा ते डोळा भरून पाहावीत, अभ्यासावीत असे वाटते. ती भक्तांना दिलासा देतात, पातस्थांना सावली देतात, संन्यासांना विसावा देतात, वानप्रस्थींना आसरा देतात, कलाकारांना चेतना देतात, नर्तकांना ऊर्जा देतात, वाट चुकलेल्यांना मार्गावर आणतात, कोणाला रसिकाची दृष्टी देतात तर कोणाला पौरुष शिकवतात, नास्तिकांना डोळस करतात तर अनास्तिकांना अस्तित्वाची जाणीव करून देतात. म्हणूनच आज आपण अशाच एका सौंदर्यानं आणि शिल्पकलाने नटलेल्या मंदिर बघण्यासाठी आलेलो आहोत. ते म्हणजे वाईमध्ये असणारे श्री भैरवनाथ मंदिर किकली. या मंदिराची कला आणि इथलं वास्तुशास्त्र, शिल्पकला ही अगदी पाहण्यासारख्याच आहे. चला तर मग चलूया आणि या मंदिराला पूर्णपणे याच्या शिल्पकलेचा आणि वास्तुकलेचा इतिहास जाणून घेऊया. भुईंजपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती किकली हे गाव आहे आणि या गावामध्येच श्री भैरवनाथ देवस्थान आहे. चला तर मग मित्रांनो, या देवस्थानाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आणि इथल्या शिल्पकलेचा परिपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांची जाणून घेऊया तिथलं माहिती. मंदिराच्या सुरुवातीच्या पायऱ्यावरतीच आपल्याला हे कमल पुष्प आढळत आहे. फार सुंदर असं नक्षीकाम इथं केलेलं आढळत आहे. तसंच आणखीन काही पायऱ्या आहेत. या पायऱ्याच्या नंतर इथं ओटा आहे काही बसण्यासाठी, असे हे ओटे तयार केलेले आहेत. आपण जसं आता इथं आपल्याला मंदिराचं प्रथम प्रवेशद्वार लागत आहे आणि इथं लिहिलेलं आहे श्री भैरवनाथ मंदिर किकली. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला ही कीर्तिमुख दिसत आहेत आणि ह्या द्वार शाखेवरती हे काही स्तंभ आहेत. आता हे कीर्तिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावरती किंवा द्वार शाखेवरती का असतात आणि ती कोणत्या मंदिरावरती असतात याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. पद्मपुराणात याचे संबंधात एक कथा येते. जलंधर राक्षसाचा दूत म्हणून राहू शिवाकडे जातो व त्याला सांगतो पार्वतीचा त्याने परित्याग करावा. शिवाला अनावर संताप येतो. परिणामस्वरूपी त्याच्या कपाळापासून एक अकराळ विक्राळ सिंहमुख प्राणी निर्माण होतो. राहूवर आक्रमण करून तो त्याला खायला लागतो. राहूने दयायाचना केल्यावर त्याला मुक्त केले जाते, पण ह्या सिंहमुखी प्राण्याने दुसरे खाद्य मागितल्यावर त्याने स्वतःलाच खायला लागावे असे शिव त्याला सांगतात. आपले सगळे शरीर त्याने खाऊन टाकल्याचे पाहून शिव त्याच्यावर प्रसन्न होतात व त्याला ते कीर्तिमुख अशा नावाने संबोधतात व स्वतःच्या दारावर त्याची नियुक्ती करतात. तेव्हापासून शिव मंदिरांच्या दारावर त्याची उपस्थिती दिसू लागते. चला आता आपण त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये चलूया. प्रवेशद्वारातून जसं आपण आतमध्ये येतो तर प्रथम आपल्याला इथं प्रवेशद्वारातून आपण जसं आत आलो तसं इथं देवकोष्टक दिसत आहेत. तसं देवकोष्टकाच्या वरती सुद्धा हे नक्षीकाम, हे देवस्तंभ असे काढलेले आहेत आणि स्तंभावरती
सुंदर असे नक्षीकाम केलेले आपल्याला आढळते. आणि हे देवकोष्टक प्रामुख्याने भैरवनाथ या देवांचे आहे. तसंच डाव्या बाजूला आपल्याला इथे एक अजून देवकोष्टक आढळत आहे आणि हे श्री गणेशांचं आहे. इथं सुद्धा देवकोष्टकावरती याच्या द्वार शाखेवरती हे स्तंभ काढलेले आहेत. वरती छान असे नक्षीकाम केलेले आढळत आहे. आपण आता मंदिराच्या तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आत आलोय. आत आल्यानंतर आतमध्ये असं अंतरंग आपल्याला दिसतो मंदिराचा. चला आता आपण चलूया. आणि तिथंच हे दीपस्तंभ, एक तुळशी वृंदावन अशा गोष्टी आहेत. आणि मंदिराला अशी तटबंदी लाभलेली आहे. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. आतमध्येच मंदिराला हे तुळशी वृंदावन, पण हे अलीकडच्या काळात याचं काम केलेलं दिसत आहे आपल्याला. आतमध्ये भैरवनाथाचं भव्य असं मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे. तसंच इथं ही दीपमाळ आहे व त्याच्या शेजारीच दीपस्तंभ सुद्धा आहे. प्रत्येक अशा काही मंदिरांना दीपस्तंभ असतात. आता आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे आणि चला, मंदिर प्रामुख्याने जेवढी पण शिवमंदिर, विष्णू मंदिर ही असतात, ही पूर्वभूभाग असतात, म्हणजे पूर्वेला यांचं तोंड असतं. चला तर आता मंदिराच्या मुखमंडपात चलूया आणि आपण हे बाहेरचं नक्षीकाम वगैरे आणि बाहेरचं हे शिल्पकला नंतर पाहू. पहिल्यांदा ह्या मुखमंडपात असणारी कला पाहून घेऊया. मुखमंडपात आपल्याला प्रथम नंदीचं दर्शन होत आहे. नंदी हा एका साईडला, उजव्या साईडला कललेला आहे, कारण आतमध्ये भैरवनाथाचं जे गर्भगृह आहे तो उजव्या साईडला आहे, किंवा असंही असू शकतं. आता ह्या नंदीवरती प्रामुख्याने सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. गळ्यातील घंटा वगैरे, तसेच याच्या शिंगावरती, आणि हे गळ्यातली घंटा आहे, चेन, आणि हे पूर्णपणे घंटेचं असं हे दोरखंड, आणि ह्या दोरखंडाला ही गाठ सुद्धा बघा कशी प्रामुख्याने दिलेली आहे. आता आपण मंदिरामध्ये किंवा मुखमंडपामध्ये जे स्तंभ असतात त्यांना विष्णुकांत म्हटलं जातं शास्त्रामध्ये, आणि हे प्रामुख्याने चौकोनी असतात. तर ह्याच्यावर सुद्धा सुंदर असं बारीकसं हे नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळतं. हे बघा इथं सुंदर असं. आणि ज्या पण वेळेला आपल्याला की अशी नागाची वशिंड आढळतात ना, तर ही यादव काळातील किंवा चालुक्य काळातील मंदिरं असल्याचं इतिहास तज्ञांच्या मते असं संशोधन करण्यात आलेलं आहे. त्या मंदिरातील म्हणजे मुखमंडपामध्ये प्रत्येक खांबावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळते. त्या सुद्धा खांबावरती हे सुंदर असं नक्षीकाम, अगदी बारीक असं नक्षीकाम केलेलं दिसून येत आहे. आणि इथंच त्या काळी ही बसण्यासाठी अशी व्यवस्था केलेली किंवा ओटा केलेला असायचा. आता मुखमंडपाचे वितान सुद्धा फार सुंदर रित्या यावरती नक्षीकाम केलेले आढळते. याच्यावरती पुष्प व कमळ पुष्पाचे असे हे नक्षीकाम केलेले आपल्याला दिसून येत आहे. मुखमंडपातून जसे आपण पुढे सरतो किंवा पुढे जातो त्यावेळी आपल्याला सभामंडपाचं अजून एक प्रवेशद्वार लागतं. आणि ह्या प्रवेशद्वारावरती उंबरठ्याच्या मध्यात असे एक नक्षीकाम केलेले हे कमळाचे
किंवा कमळ कोरलेलं दिसते. म्हणजे हे एक विश्वासाचे जसं प्रतीक आहे, तसंच हे भक्ताच्या विरहाचे सुद्धा, विरक्तीचे. त्यामुळे कोणतेही उंबरठ्यावर पाय ठेवायचा नसतो कोणीही. भूमीपासून थोड्या उंचीवरच्या असलेल्या या उंबरठ्याला ओलांडून जाणाऱ्या पुजाऱ्याची व भक्ताची उंची झालेली म्हणजेच वाढलेली असते, हे अभिप्रेत असते. तसंच या द्वार शाखेवर सुद्धा आपल्याला हा स्तंभ दिसतोय, द्वार शाखेवर कोरलेला छानचं सुंदर असं काम. तसंच हे फुलाची नक्षीकाम वगैरे केलेलं आढळतंय. आणि त्याच ठिकाणी खाली आपण पाहतो तर इथे 5 द्वारपाल आहेत. 5 ह्या साईडला द्वारपाल आहेत, 5 त्या साईडला द्वारपाल. प्रवेशद्वाराच्या चौकटीवरील स्तंभ शाखेच्या तळाशी द्वारपाल असतात. त्यांना प्रतिहारीही म्हणतात. प्रति म्हणजे परत पाठवणे आणि रिहिते म्हणजे निवडणे. याचा मथित अर्थ असा की मंदिरात येणाऱ्यांची निवड करण्याचे काम प्रतिहाराचे असते. एक द्वारपाल अर्थात प्रतिहार मंदिरात जाणाऱ्यांची निवड करतो आणि दुसऱ्या द्वारपालाची दृष्टी आतून बाहेर पडणाऱ्याकडे असते, म्हणजेच परत पाठवण्याचे तो बघतो. असे प्रतिकारी शिल्पांकन येथे आहे. शिवाय या मत्स्य जगाच्या संसर्गामुळे अशुद्ध झालेल्यांना दूर ठेवण्यासाठी देवतांच्या संपर्कात न येऊन देण्याचे कार्य त्या करीत असते. हे द्वारपाल गाभाऱ्यातील देवतांचे असतात. म्हणजे असे की शिवांचे मंदिर असेल तर द्वारपालाच्या हातात त्रिशूळ डमरू असते, मात्र एका हातात गदा असावी लागते, कारण तो द्वार. आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आहोत आणि हे मंदिर त्रिदल मंदिर आहे, त्रिदल गर्भगृह असणार. त्यातला मुख्य गाभारा हा भैरवनाथांचा. आणि ह्याच्याच पुढं आपण हे रंगीत असे स्तंभ पाहतो आहोत ना, तर यांची अशी आख्यायिका आहे की या स्तंभांना अश्विन महिन्यात जेव्हा पण यात्रा असते तेव्हा यांना टक्कर देऊन, नाही, ह्या खांबाला टक्कर देऊन मग यात्रेला प्रारंभ केला जातो. तर आता आपण चलूया आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री भैरवनाथाचं दर्शन घेऊया. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरतीच ह्या सुंदर अशा द्वार शाखा कोरलेल्या आणि यांच्यावरती स्तंभ असे कोरलेले आपल्याला आढळते. तसेच इथं द्वारपाल आढळत आहेत ह्या ठिकाणी पण, तसंच त्या ठिकाणी पण. तसेच इथं खाली हे कमळ पुष्प आणि वरती ललाट बिंबावरती गणेशांचे आणि उत्तरांगावरती हे. आणि कीर्तिमुखाचं मगाशी आपण बघितलं होतं, जसं कीर्तिमुख ही शिवाला अर्पण असतात. जिथे शिवाचे मंदिर असतात त्याच ठिकाणी कीर्तिमुख आपल्याला आढळतात. आतमध्ये आपल्याला मस्त म्हणजे एक काळ्या पाषाणामध्ये अशी भैरवनाथांची ही मूर्ती आणि ही उभी असलेली मूर्ती आढळते. आणि प्रामुख्याने आपण बघतो की भैरवनाथाची मूर्ती ही घोड्यावर असते, घोड्यावर असते यात्रेला. आणि इथं ही ब्रह्मचारी मूर्ती आहे, ब्रह्मचारी. तसंच त्याच्या पुढं आपल्याला शंकरांची पिंड आहे, शिवलिंग आहे. डाव्या साईडला शंकर पार्वती यांचे हे शिल्प आढळत आहे. आणि हे शिल्प प्रामुख्याने काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं दिसत आहे आपल्याला. आणि हे प्रामुख्याने नंदीवर आरूढ आहे, नंदीवरती. आणि यांच्या साईडला या ठिकाणी हे इथं या ठिकाणी कार्तिक स्वामी व खाली या ठिकाणी गणपती यांचे आहे. तसेच सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. यांच्या गळ्यातल्या ह्या माळा वगैरे पहा, सुंदर असं नक्षीकाम. त्यांचे मुकुटाची डिझाईन वगैरे. आणि यांच्या देवकोष्टकावरती सुद्धा हे स्तंभ आहेत. तर स्तंभावरती सुद्धा अगदी छोट्या 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 अगदी छोट्या ह्याच्यामध्ये नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळत आहे. तसंच या बाजूला दुसऱ्या बाजूला बृहस्पती ची मूर्ती आपल्याला दिसत आहे. ही पण काळ्या पाषाणातलीच मूर्ती आहे. आणि
आपल्याला ही बृहस्पतींची मूर्ती काळ्या पाषाणातली आढळते आणि ह्यांच्याच साईडला ह्या दोन अशा सेविका आढळत आहेत. ह्या सुद्धा देवकोष्टकावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळत आहे. सभा मंडपामध्ये मुख्य 4 खांब आहेत. प्रत्येक अशा खांबावरती ही शिल्प कोरलेले आपल्याला आढळतात. हे नृत्य वादन चाललेले आहे. पण ह्यामध्ये ह्या शिल्पामध्ये एक असं आपल्याला दिसून येते की हे 3 मनुष्य आहेत आणि तिन्ही मनुष्याचं 4च पाय दाखवले आहेत. म्हणजे 2 असे कोणतेही झाकले तरी आपल्याला ते पाय त्यांचं दिसून येतात असे हे शिल्प आहेत. तसंच सुंदर असं छोटं असं नक्षीकाम केलेलं आढळते आहे. वामन अवतारीतील हा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला वामन अवतारातीलच हा आपण प्रसंग दिसत आहे. यामध्ये बळीराजाला ऋषी वगैरे आडवत आहेत असा हा प्रसंग आहे आणि त्याच्याच खाली बाजूला हे आणखीन एका सुरसुंदरी किंवा कशाच तरी हे शिल्प दिसत आहे. यामध्ये हा प्रसंग रामायणातीलच आहे. मारीच राक्षस हा हरणाचं रूप घेऊन आलेला आहे. त्याला श्रीराम हे बाण मारत असलेलं दाखवण्यात आलेलं आहे. या दृश्यामध्ये एक कलश दाखवलेला आहे. तसेच 2 हंस दाखवलेले आहेत. ते हंस कलशामध्ये काहीतरी टाकतात किंवा कलशातून काहीतरी बाहेर काढतात असा प्रसंग यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. फारच सुंदर असं शिल्प हे आणि त्याच्या खालीच हे सुंदरीचं सुद्धा शिल्प छान असं कोरलेला आढळत आहे. रामायणातील फार सुंदर असं चित्रीकरण यामध्ये शिल्पामध्ये कोरलेलं आपल्याला नक्षीकाम केलेलं आढळून येत आहे. तसेच फार सुंदर असं प्रत्येक शिल्प आहे. अवश्य जरूर तुम्ही या ठिकाणी येऊन ही शिल्प पाहिली पाहिजेत. अशी शिल्प बघण्यासारखी आहेत. या खांबावरती असं शिल्प दर्शवण्यात आलेलं आहे. एक स्त्री पुढे सिंहाला काहीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या म्हणजे जे पण प्राणी आहेत गाय वासरू वगैरे त्यांना वाचवण्यासाठी सिंहाला मारण्याचा प्रयत्न करते असं हे दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. तसंच खांबावरती या छोट्या अशा ते पूर्णपणे आकृती दाखवण्यात आलेल्या आहेत. तसंच हा रामायणातील एक प्रसंग राम लक्ष्मण व बाली यांचे हे युद्ध दाखवण्यात आलेले आहे. आपल्याला प्रत्येक खांबावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आढळत आहे आणि तसेच रामायणातील बरेच प्रसंग प्रत्येक खांबावरती कोरलेले आढळत आहे. सुंदर असे कलाकृती एका खांबावरती या ठिकाणी राम लक्ष्मण व हनुमंत भेटीचं चित्र किंवा शिल्प या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. त्यातील आता
पहिल्या गर्भगृहाकडे जाताना इथं आपल्याला देवकुष्टक दिसत आहे आणि ह्या देवकुष्टकामध्येच इथं त्या भैरवनाथांच्या पादुका आहेत. देवकुष्टकाच्या स्तंभावरती सुद्धा बारीक असे नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळते. तसेच या ठिकाणी सुद्धा त्या खांबावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि खाली तसेच कमळ पुष्प, द्वारशाखेवरती द्वारपाल दोन्ही साईडला, मंदिराचे उत्तरांग. इथं फक्त ललाट बिंबावरती काही आपल्याला आढळत नाही आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे. या ठिकाणी आपल्याला गणेशाची मूर्ती आढळते आणि समोरच अजून एक गर्भगृह दिसतोय. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अशा ह्या द्वारशाखा कोरलेला किंवा द्वारशाखेवरती स्तंभ आणि स्तंभाच्या खाली प्रॉपरली असे द्वारपाल आपल्याला आढळत आहेत. आणि इथं आतमध्ये अजून एक शिवलिंग आहे. सभा मंडपाच्या छतावरच्या खालचे हे विटाम भरपूर असे नक्षीकाम केलेले सुंदर आणि प्रत्येक अशी डिझाईन फुलांची केलेली आढळते आपल्याला, पुष्पांची. तसेच साईडला कमळ पुष्पांची सुद्धा आणि फार सुंदर अप्रतिम. आता आपण मंदिराच्या बाहेर मध्ये आलेलो, मुखमंडपाच्या पण बाहेर, आणि त्यामध्ये आपल्याला बरेच असे सुरसुंदरीचे शिल्प वेगवेगळ्या तऱ्हेचे आढळतात आपल्याला, जसे की नृत्य करताना, मृदंग वाजवताना, अशी बरीच अशी शिल्प यावरती कोरलेले आहेत. फार आणि सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. तसेच व्याल पण व्याल असे कोरलेले आहेत, व्याल रूपी मूषिक वाल आहे. तसेच वेगवेगळे प्राण्यांचे व्याल असे यामध्ये आपल्याला कोरलेले आढळत आहेत. तसेच खालच्या साईडला सुद्धा हे पुष्पांची शिल्प कोरलेली आढळतात. फार सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला गणेशाचे शिल्प कोरलेले आढळते. तसेच अजूनही आपल्याला ती काही वाद्य वाजवताना, नृत्य करताना अशी काही शिल्प, आणि या ठिकाणी थोडा तुकडा पडलेले आहेत तरी सुद्धा चांगल्या अवस्थेमध्ये हे अजून टिकून आहे. व्याल सुद्धा आहेत, व्याल प्राणी यांची सुद्धा काही शिल्प कोरलेली आढळतात आपल्याला. हे गाव प्रामुख्यानं वीरगळ्यांचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. ह्यात 100हून अधिक वीरगळे आहेत. वीरगळे म्हणजे या ठिकाणी जे युद्धात वगैरे जे अमर झालेले लोक असतात त्यांच्यासाठी प्रामुख्याने वीरगळी तयार केल्या जातात. तर यामध्ये जो युद्धात मरण पावलेला असतो तो पुरुष, शिवलिंग व त्याची स्त्री अशी ही सेवा करत असलेली अशी वीरगळाची कल्पना आहे. आणि अशी वीरगळ 100हून अधिक वीरगळ या मंदिराच्या प्रांगणात ठेवलेले आहेत. बरीच अशी वीरगळ ही आपण पाहत आहोत, हे मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे म्हणजे या ठिकाणी कितीतरी वीर असे होऊन गेलेले हे लक्षात येत आहे. आणि ही वीरांची धरती आहे. बाहेरच आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजूला अर्धवट बांधलेलं मंदिर दिसत आहे. त्याच्या समोरच असे हत्तीची मुंडके वगैरे, दात वगैरे तुटलेलं आपल्याला आढळून येत आहे. आणि ह्या मंदिराबद्दल एक आख्यायिका अशी पण होती की हे मंदिर एका रात्रीत बांधायचं ठरवलं होतं, पण
सकाळ झाली त्यामुळे हे मंदिर अर्धवट राहिलं अशा आख्यायिका पण इथले गावकरी सांगतात. तसेच दुसरी आख्यायिका अशी आहे की ह्या मंदिरांचे दगड वगैरे अफजल खानाच्या सैन्याने अफजल खानाच्या वाड्यासाठी नेलेलं आपल्याला असं सांगितलं जातं. आणि त्या मंदिरात आपण पाहत आहोत इथं पण कमळ पुष्प आपल्याला दिसत आहे. आतमध्ये शिवलिंग आहे आणि द्वारशाखेवरती फार सुंदर नक्षीकाम केलेलं आढळून येत आहे. त्याच्या पाठीमागच एक न बांधलेलं नुसतं पाया असलेलं मंदिर आपल्याला आढळतं. यामध्ये फक्त त्रिदल पद्धतीचं हे मंदिर दिसून येत आहे. यामध्ये 3 अशी शिवलिंग आहेत. त्याच्या समोरच नंदी आपल्याला दिसत आहे. हे मंदिर अर्धवट की पण बांधलेलं नाही. त्या मंदिरासारखं हे मंदिर नुसता पाया आपल्याला दिसत आहे आणि बाकी काही सुद्धा नाही. बांधायचं होतं किंवा बांधायचं राहिलं गेलं असं काय याच्याबद्दल काही सुद्धा माहिती आपल्याकडे नाही. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता या ठिकाणी मी थांबवतो आणि तुम्ही जरूर भारताचं सौंदर्य आणि वैभव पाहायला या आणि ह्या किकली गावातील भैरव मंदिराला भेट द्या. आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.